हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपी या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत उन्हाळी वाळवणातील सर्वात सोपी रेसिपी म्हणजे आलूच्या कुरड्या। खूप इझी आहे, करून पण पटकन होते आणि खायला पण खूप टेस्टी लागते। तुम्ही नक्की एकदा करून बघा। तर चला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर मी इथे सर्वात आधी 2 किलो आलू उकडायला ठेवलेले आहे। आणि हो, तुम्ही आतापर्यंत मोम्स रेसिपीला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा। यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राइब करा, फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा, कारण की आता उन्हाळी वाळवणाच्या खूप साऱ्या रेसिपीज येणार आहेत जेणेकरून त्या तुमच्यापर्यंत पटकन पोहोचल्या पाहिजेत। तर इथे आपल्या आलूची साल काढून झालेली आहे आणि आलू किसून घ्यायचे आहे। किसल्यानंतर यामध्ये जिरं पूड टाकायचं आहे, जिरं पूड टाकल्यानंतर मीठ टाकायचं आहे, मीठ टाकल्यानंतर थोडं मिर्च पावडर टाकायचं आहे आणि हे स्मॅशरनी चांगल्या प्रकारे स्मॅश करून घ्यायचं आहे। तर इथे बघा आपलं मिश्रण पण तयार आहे। तर चला आता आपण कुरड्या टाकून घेऊया। कुरड्या टाकायसाठी साचा घ्यायचा आहे, साच्याला तेल लावायचं आहे आणि या साच्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे। कुरड्या पण टाकणं खूप सोपी आहे, पटकन टाकून तयार होतात। तर हे बघा इथे मी साच्यामध्ये पूर्ण मिश्रण भरलेलं आहे। त्यानंतर अशा पटापट मस्त कुरड्या टाकून घ्यायच्या आहे। बघा किती छान दिसत आहेत। उन्हामध्येच टाकायचे आहे कारण की कुरड्या वाळायला वेळच लागतोय। कुरड्या टाकून झाले की पूर्ण 1 दिवसाची ऊन यायला द्यायची आहे जेणेकरून या कुरड्या वर्षभर टिकल्या पाहिजेत। तर हे बघा इथे माझ्या पूर्ण कुरड्या टाकून झालेल्या आहे। तर पूर्ण 1 दिवसाची मी ऊन दिलेली आहे। हे बघा किती छान कुरड्या वाळून निघत आहे। अशा एक एक करून सगळ्या कुरड्या काढून घ्यायच्या आहेत। तर तयार आहेत आपल्या इथे आलूच्या कुरड्या। तर चला आता आपण तळून बघूया। तेल तापू द्यायचं आहे, तेलामध्ये कुरडी टाकायची आहे आणि कुरडी लगेचच काढून घ्यायची आहे। तर बघा किती खुसखुशीत कुरडी दिसते आणि खायला पण खूप स्वादिष्ट बनते। नक्की एकदा करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। तोवर खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा।